श्री भगवद्गीता। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। अध्याय 1। धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? तात्पर्य: भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे अस्तिक्यवादी विज्ञान आहे आणि याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या साहाय्याने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्तांकडून ती समजून घेतली पाहिजे. भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याविषयीचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे आणि ते म्हणजे अर्जुन होय. त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंताकडून श्रवण करून जाणून घेतली. एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्याइतपत भाग्यवान असेल तर त्याला समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान समजते. या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रामध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल. भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे अस्तिक्यवादी विज्ञान आहे. महाभारतात धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे. पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्त्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते. स्वतः भगवंत या पृथ्वीतलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता त्यांनी हे ज्ञान सांगितले. येथे धर्मक्षेत्र हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते. कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयासंबंधी अत्यंत सशांक होता आणि त्यामुळे त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली की त्यांनी काय केले. पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या सिद्धतेनेच स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू यांचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्रित आले असल्याची त्याला पुरेपूर माहिती होती. तरीसुद्धा त्याची विचारणा महत्त्वपूर्ण आहे. भावाभावामध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताविषयी निश्चितपणे जाणून घ्यावयाचे होते. कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी युद्ध पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरविल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखी भयभीत झाला. याचा प्रभाव अर्जुन आणि इतर पांडुपुत्र स्वाभाविकताच सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार हे तो उत्तम रीतीने जाणून होता. संजय हा व्यासांचा शिष्य होता. तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता. यासाठी धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीची त्याच्याकडे विचारणा केली. पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखविण्यात आले आहे. त्याने जाणीवपूर्वक आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वंशपरंपरेतून वगळले. यावरून कोणीही धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्यांशी म्हणजेच पांडुपुत्राशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते, त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत
कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्रांच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र या शब्दांच्या ऐतिहासिक आणि वैदिक महत्त्वासोबत हेही विशेष महत्त्व आहे.